या प्रशालेमध्ये आज 10वी मार्गदर्शनमाला आयोजित करण्यात आलेली आहे। त्या प्रसंगी उपस्थित मुचकुंदी परिसर विकास संघ शैक्षणिक विभाग प्रमुख जे आयकर निरीक्षक मुंबई येथे आहेत वैभव भक्ते सर, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष इंग्रजी विषय मार्गदर्शक माननीय देसाई सर, त्याच पद्धतीनं लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक माजी मुख्याध्यापक सावंत सर जे आज विज्ञान विषयाचे मार्गदर्शन करणार आहेत, तसेच मुचकुंदी परिसर विकास संघ शैक्षणिक विभाग याच्यामध्ये सचिव म्हणून कार्यरत असणारे बलराम तांबे, विनीत महादेव, सहसचिव महादेव हातनकर, कार्यकारी सदस्य तानाजी तळेकर, जावडे हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय संदेश कांबळे सर, जावडे आश्रमशाळा सहाय्यक शिक्षिका पाटील मॅडम, आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ भिंगारडे मॅडम, सहाय्यक शिक्षक कांबळे सर, चव्हाण मॅडम, कोतवडेकर भाऊ, तसेच तुम्ही सर्व 10वीचे विद्यार्थी विद्यार्थिनी, तुम्हा सर्वांचेच मी शब्दसुमनांनी स्वागत करते। या कार्यक्रमाची किंवा व्याख्यानमालेची सुरुवात आपण सरस्वती पूजनाने दीप प्रज्वलनाने करूया। मी कृपया मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करावे। विज्ञान विषयक मार्गदर्शक आदरणीय संदेश कांबळे सर, आदरणीय देसाई सर, आदरणीय भिंगारडे मॅडम, आदरणीय बलराम तांबे सर, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय देसाई सर यांना मी विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन करावे। धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा देते आणि पुढील कार्यक्रम बलराम तांबे सर यांच्या नियोजनानुसार होईल। धन्यवाद। नमस्कार सर्वांना। नमस्कार। आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरती सर्व उपस्थित म्हणजे ज्यांनी प्रत्येकानं थोडा माझ्या आयुष्यात प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या जोरावरती मी आजपर्यंत आणि तुमच्यासमोर उभा आहे। मला बरेच जण ओळखत असतील किंवा ओळखत पण नसतील। निवशीतून कोण कोण आहे? 10वीला कोण नाही? ओके। मी बलराम तांबे, मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर या संस्थेचा सचिव म्हणून मी काम करतोय आणि माझी ओळख सांगितली याच्या पलीकडची तर मी पलीकडच्या गावातला, म्हणजे डोंगर चढलो आणि डोंगर उतरलो की मी माझ्या गावात पोचलो। सध्या मी मुंबईत असतो, गावाला येणं जाणं असतं। या शाळेचा आणि माझा सहवास एका वर्षाचाच होता। एका वर्षात मला भिंगारडे मॅडम असतील, देसाई सर असतील, वास्कर सर, देशमुख सर तेव्हा होते, त्याच्यानंतर डांगे सर यांचं मार्गदर्शन लागलं। सर्वात महत्त्वाचं हे व्याख्यान आयोजित करण्यामागचा उद्देश
मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर ही संस्था 2016 रोजी स्थापन झाली. 2016 रोजी स्थापन झालेल्या संस्थेचा आता दशकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. पण जेव्हा ही संस्था स्थापन झाली तर संस्था स्थापन करताना या संस्थेनं मुख्य जे काय पाहिलं असेल तर सगळ्यात अगोदर या संस्थेनं पाहिलं आपल्या या तळागाळातील विद्यार्थी वर्ग. कारण या संस्थेची जी मोठ बांधली गेली आणि एक एक शिलेदार या संस्थेला जोडला जात असताना जे कारण होतं ते कारण होतं विद्यार्थ्यांमुळं. वडदसोळ तुम्हाला गाव माहिती असेल, गोळवशी गाव माहिती असेल तुम्हाला. वडदसोळ गावात हायस्कूल होतं आणि त्या पलीकडच्या नदीच्या या बाजूला गाव गोळवशी, त्या गावातील मुलं होडीनं प्रवास करायचे आणि वडदसोळला जायचे. अक्षरशः पावसाळ्यात अशी वेळ यायची की 15-15 दिवस त्या मुलांना शाळेत जायला नाही मिळायचं. कारण मध्ये माध्यमच नाही. तुम्हाला जायचं असेल तर साठवलीला जा किंवा मग इकडे वाकेडच्या मार्गे तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि तेवढी काही आपल्याकडे दळणवळणाचं साधन तेव्हा नव्हतं. त्या एका उद्देशानं या आजूबाजूच्या गावातील म्हणजे गोळवशी असतील, खावडी असेल, निवोशी असेल, वडदसोळ, वळवली, कळसवली, शिवणे, त्या पलीकडे ओणी असेल, अशा आजूबाजूच्या गावातील तरुण वर्ग, म्हणजे मी आता जवळजवळ 40कडे वळलोय, पण मी तेव्हा 30 वर्षाचा होतो. माझ्या वयाची जी तरुण होते जे 40 वर्ष तेव्हाचे होते आणि आता ते 50कडे आहेत, त्या तरुणांनी थोडासा विचार केला की काहीतरी आपण करायला हवं. आणि त्या उद्देशानं हा तरुण वर्ग सगळा एकवटला गेला आणि त्या माध्यमातून त्या मुलांसाठी त्या नदीवरती ब्रिज व्हावा, या ब्रिज होण्याच्या संकल्पनेतून आम्ही सगळे एकत्र झालो. आणि एकत्र झाल्यानंतर जवळजवळ 30 वर्षाच्या ब्रिजसाठी पाठपुरावा करणारी लोक होती आजूबाजूच्या गावातून, पण त्यांना 30 वर्षात यश नाही मिळालं. ते यश आम्ही जवळजवळ सुरुवातीच्या 3-4 वर्षात मिळवलं आणि आता त्याची स्वप्नपूर्ती झाली. आणि याच वर्षी जरी सरकारी लोकार्पण झालं नसेल पण संस्थेच्या माध्यमातून आम्ही एप्रिल महिन्यात त्या ब्रिजचं लोकार्पण झालेलं आहे. जवळजवळ करोडो रुपयाचं ब्रिज उभा राहून त्या ब्रिजवरून वाहतूक झाले, हे एक समाधान आहे. ते फक्त ब्रिज सोबतच आम्ही न राहता त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन असेल, आरोग्याचा विषय आपण लांजात उचलून धरला होता. लांजा राजापूरमध्ये जी आरोग्य व्यवस्थेची बिकट अवस्था आली होती त्याच्यावरती आम्ही ताशेरे ओढले होते. लांजात तर चक्का मी मोर्चा काढला होता. एक वर्ष तर असं होतं, जवळजवळ 2018चं साल असेल ते, 2018-17, सगळे प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांना अजिंक्य हॉलमध्ये समोर बसवलं होतं आणि लांजा तालुक्यातील आणि राजापूर तालुक्यातील जवळजवळ 700 ते 800 व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी त्या प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारला होता की आम्ही तुम्हाला मतदान करून जर देतोय तर मग या आरोग्य व्यवस्थेची एवढी दुरावस्था का. त्याचा फायदा झाला. काहीतरी रिकाम्या ज्या जागा होत्या हायस्कूल याच्यामध्ये आरोग्य रुग्णालयात त्या भरल्या गेल्या. अजूनही आम्ही त्यांचा पाठपुरावा करतोय. त्याचबरोबर शिक्षण विभागाच्या माध्यमातून वैभव बगते सर आहेत, वैभव बगते शिक्षण विभागाला लीड करतायत. या माध्यमातून आपल्याला राजापूर तालुक्यामध्ये 2 करिअर मार्गदर्शन झालेली आहेत. याच्या अगोदर जवळजवळ 700, 800 मुलं त्या दोन्ही करिअर मार्गदर्शनला होती. त्यानंतर मुंबईत काही तलाठी भरती असो, पोलीस भरती असो, यांचे मार्गदर्शन झालेले आहेत. ऑनलाईन मार्गदर्शन खूप आहेत. शिक्षण विभागाचा स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं आपण कशी तयारी करायला हवी याचा एक संस्थेचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याला लीड करतायत. आणि या सगळ्याचं फलित काय आहे तर काही मुलं जे आपल्याकडली मुलं आहेत, आम्ही काही दरवर्षी प्रश्नमंजुषा घेतो. ज्या स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने त्यात प्रश्न असतात ते विचारले जातात. ती ऑनलाईन प्रश्नमंजुषा असते. त्या प्रश्नमंजुषेचा वापर करून त्याचा फायदा घेऊन काही मुलं सरकारी नोकरीत या अगोदर भरती झाले. हे संस्थेला एक अभिमानास्पद आहे आणि तुमच्याकडून अशीच आम्हाला अपेक्षा आहे. या 10वीच्या परीक्षेला आता परीक्षा तोंडावरती आहे, काही दिवस मोजके आहेत. जे काही हे मार्गदर्शक देसाई सर असतील, सावंत सर असतील, आमचे बगते सर असतील, तुम्हाला जे ते देतील ते तुम्हाला घ्यायचं आहे. आणि इथून बाहेर पडताना त्यांनी मार्गदर्शन केलेले जे काही असेल त्याचा योग्य वापर तुम्हाला परीक्षेला सामोरं जाताना करायचा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही आहे. मुख्य जो कार्यक्रम आपला आहे तो स्पर्धा मार्गदर्शनाचा आहे. मी संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचा मी पहिलं स्वागत करू इच्छितो पुष्पगुच्छांनी पुष्पगुच्छ देऊन. आणि त्यानंतर जसे जसे सेशन चालू होत जातील तसे आपण जे मार्गदर्शक आहेत त्यांचा सन्मान करत जाऊ. सर्वात अगोदर मला स्वागत करावं असं वाटतं की म्हणजे आमचं तेच आहे, गावी कुठला कार्यक्रम शिक्षणाच्या विभागातून करायचा म्हटला
तर सगळ्यात अगोदर जर आम्हाला कोणाला आमच्या डोळ्यासमोर जर कुठलं नाव येत असेल, कोण व्यक्ती येत असेल किंवा जो गुरुवर येत असेल, ते आहेत आमचे देसाई सर. देसाई सरांनी यावेळी पण आम्हाला करिअर मार्गदर्शनाला खूप मुलाचं सहकार्य केलं होतं. आणि आज पण फक्त आम्ही सांगायला आणि सर लगेच तयार झाले की नाही, आपण आपल्या खावडी शाळेतच घेऊ. आणि खावडी शाळेत घेण्यासाठी त्यांनी सगळी तत्परता दाखवली. कुठून मुलं येतील, काय येतील, कसे आणायचं, कांबळे सरांबरोबर बोलले. सगळे नियोजन बऱ्यापैकी त्यांचा हातभार आहे या गोष्टीत. मी देसाई सरांचं संस्थेच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन मी स्वागत करू इच्छितो. मी तानाजी तळेकर यांना विनंती करतो की सरांचं त्यांनी स्वागत करायचं आहे. नाही नंतर त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असतो की एखादा कोणता कार्यक्रम घ्यायचा म्हटला की त्याला व्यवस्था तिथली. आता आम्ही हाच जर कार्यक्रम लांजात घ्यायला लागला असता, आम्हाला एखादा हॉल बुक करायला लागला असता, त्यात संस्थेला आर्थिक थोडा भार पडला असता. पण एका फोनवरती सरांनी मॅडमनी भिंगाडे मॅडमनी त्यांनी सांगितलं की आपल्या शाळेत, आपल्या प्रशाळेत आपण हे मार्गदर्शन शिबिर घेऊया. आणि लगेचच तयार होऊन काही तारखांमध्ये आम्ही 18चा आमचा प्लॅन होता, पण त्यांनी 18ची त्यांची अडचण सांगितली आणि आम्ही लगेचच मग नियोजन बदलून आम्ही 17ला हा कार्यक्रम ह्या शाळेत घ्यायचं ठरवलं. आणि लगेच मॅडम तयार झाल्या आणि आज इथे येऊन बघतोय सगळी तयारी आम्हाला काही करायला लागली. आम्ही फक्त आमचा बॅनर लावला आहे. बॅनरच्या अगोदरची जेवढी पण काही तयारी असेल ती मॅडमनी या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून किंवा सरांच्या माध्यमातून, मॅडमच्या माध्यमातून करून ठेवलेली होती. त्याबद्दल मॅडम मी तुमचं पण गुलाब पुष्प देऊन मी सन्मान करू इच्छितो. मी संस्थेचे सहसचिव हटणकर सर यांना विनंती करतो की भिंगाडे मॅडम या शाळेच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांचा त्यांनी सन्मान करायचा आहे. कोणतेही मार्गदर्शन म्हटलं की फक्त मार्गदर्शक असून चालत नाही, पण मार्गदर्शकांना ऐकण्यासाठी विद्यार्थी असावे लागतात. आणि ती खूप हल्ली कमी झालं आहे की मार्गदर्शक खूप उपलब्ध आहेत, पण विद्यार्थी कसे गोळा करायचे ही खूप मोठी. आणि जवळजवळ आज आम्हाला आनंद वाटतोय की आम्ही जवळ 60-70 मुलांचं प्लॅन करणार होतो, पण आज ती जवळजवळ 100कडे तो आकडा वळतोय. सर्वात अगोदर तुमचं आणि तुम्हाला इथपर्यंत घेऊन येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि तुमच्या पालकांचं, संस्थेचं मी स्वागत करतो शब्द शून्याने. यानंतर या कार्यक्रमासाठी आपल्या 70 मुलांसाठी आपण ही व्यवस्था करत होतो, पण जावडे हायस्कूलचे मुख्याध्यापक यांच्याशी बोलणार त्यांनी सांगितलं की आमची शाळा येणार तर आमच्या दोन्ही शाळा येणार. आणि त्या अनुषंगाने आमचे किरण भालेकर आणि सर कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांनी ही सगळी व्यवस्था जावडे हायस्कूलच्या मुलांची जबाबदारी सर्व इथपर्यंत आणायची घेतलेली आहे. मी संस्थेचे सहसचिव विनीत मादिये यांना विनंती करतो की कांबळे सरांचं यांचं स्वागत करायचं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, लगेच आपण आटोपणार आहात आणि आपण मुख्य मार्गदर्शन करणार आहात. यानंतर आपण लांजा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि विज्ञान विषयाचे तज्ज्ञ शिक्षक, ज्यांनी माझ्या आयुष्यातही थोडाफार हातभार लावला होता. 8वी इयत्तेमध्ये मी लांजा हायस्कूलला होतो, तेव्हा त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं होतं 1 वर्षभर. ते रमाकांत सावंत सर यांचाही आम्ही इथे स्वागत करतोय. आणि मी विनंती करतोय अमर गुरुले यांना, जो खावडी गावाचा विद्यार्थी आहे, ह्या शाळेचा विद्यार्थी आहे, खावडी गावातला तरुण आहे, त्याला विनंती करतो की सरांचं त्यांनी स्वागत करायचं आहे. यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जावडे हायस्कूलच्या शिक्षिका पाटील मॅडम यांचंही आम्ही इथे स्वागत करू इच्छितो. मी तळेकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर जावडे हायस्कूलचे गायकवाड सर आणि कदम सर पण आहेत, त्यांनी पुढे यायचं आहे. त्यांचंही आम्ही गुलाब पुष्प देऊन स्वागत करू इच्छितो.
वैभव भक्ते सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. कदम सर, यानंतर या हायस्कूलचे शिक्षक कांबळे सर आणि मॅडम यांना पण विनंती करतो की त्यांनी पुढे यायचे लगेच. आणि आपला ज्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली सूत्रसंचालन त्यांचाही आम्ही इथे स्वागत करू इच्छितो. विनीत, चव्हाण मॅडम, कांबळे सरांचं इथे स्वागत केले जाते. अमर यांच्याकडून त्याचबरोबर चव्हाण मॅडम यांचं इथे स्वागत केले जाते. मी विनंती करतो अमर याला की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. आणि सगळ्यात जोरदार टाळ्या जर कुणासाठी वाजवाल तर ते तुम्ही स्वतःसाठी वाजवा. एक जोरदार टाळ्या वाजवू द्या. तुमच्यातून स्वइच्छेने कुणीतरी एकाने यायचं, एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनीनं, आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं. नंतर आपण लगेचच आपल्या कार्यक्रमात स्वागत करून द्या. ओके, माफ करा. कुणी या दोघे जण या. फर्स्ट बेंच तुम्ही पण या दोघी जणी. संस्थेचा प्रस्तावनाचा इथे भाग संपलेला आहे. आम्ही पण तुमच्यासारखेच होतो. आम्ही पण तुम्ही जसं येत आहे, तुम्ही जसा प्रवास केलाय तसाच प्रवास या आमच्या सगळ्यांचा झालेला आहे. संस्थेतल्या प्रत्येक सभासदाचा तसा प्रवास झालेला आहे आणि प्रत्येकानं आपलं स्थान निर्माण केलेलं आहे आणि सामाजिक भान राखून या संस्थेचा डोलारा हे सगळेजण सांभाळत आहेत. जवळजवळ 300 ते 400 सभासद आहेत. आपला हा कार्यक्रम शाळा अंतर्गत असल्यामुळं 10 जण आम्ही आलो. उद्या 10 जण तिकडे वडवली हायस्कूलमध्ये येतील. एखादा मोठे जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा त्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात मुंबईतून सभासद येतात, त्याचप्रमाणे गावातून पण सभासद येतात. तुम्ही पण उद्या या देशाचे नागरिक आहात, या तालुक्याचं तुम्ही प्रतिनिधित्व कराल. तुम्ही पण आपल्या शिक्षणाबरोबर, आपल्या कौटुंबिक जबाबदारीबरोबर आपलं सामाजिक भान ठेवून तुम्ही पण सामाजिक कार्यात आपण सेटल झालात की सगळ्यांनी येऊयात आणि हातात हात घालून आपण ही संस्था जशी आता 10 वर्ष झाले तशी 10, 20, 30, 40, 50 पर्यंत संस्थेला घेऊन जाऊ, एवढं बोलतो आणि मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून इथे थांबतोय. धन्यवाद. सह्याद्री श्रमिक शिक्षण संस्था संचलित श्री सरस्वती विद्यानिकेतन माध्यमिक शाळा खावडी या आपल्या प्रशालेमध्ये मुचकुंदी परिसर विकास संघ यांच्यामार्फत 3 हायस्कूल एकत्र करून 10वीचे विद्यार्थी यांच्यासाठी मार्गदर्शन मालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित प्रशालेचे माजी मुख्याध्यापक आणि संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय देसाई सर, लांजा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आणि आज ज्या शाळेमधून इथे विद्यार्थी आलेले आहेत जावडे हायस्कूलमधून, त्या हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय संदेशजी कांबळे सर. आजच्या कार्यक्रमासाठी विज्ञान विषयासाठी मला खरं तर किरण बालेकर म्हणाले, मॅडम तुम्ही पण आपल्या शाळेमध्ये आपण मार्गदर्शन करणं, कारण वर्षभर 3 वर्ष ऐकलेलं असतं मुलांनी सगळं, त्यामुळे म्हटलं बाहेरून मार्गदर्शक आले तर अजून मुलांना वेगळं काहीतरी मिळेल आणि तोच चेहरा असण्यापेक्षा नवीन चेहरा एक येईल. आणि मग देसाई सरांच्या माध्यमातून सावंत सर
जे अनेक ठिकाणी मार्गदर्शन करतात, एक उत्कृष्ट विज्ञान शिक्षक म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे, आणि लांजा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आदरणीय रमाकांत सावंत सर. या कार्यक्रमासाठी अजून व्याख्याते जे आहेत ते मुंबईहून खास तुमच्यासाठी आलेले आहेत. या संघामध्ये सक्रिय सहभाग ज्यांचा आहे आणि ज्यांनी खूप मोठं ज्याला आपण शिक्षणासाठी धडपड म्हणतो, म्हणजे रात्रशाळेतून शिक्षण घेऊन आज PhDला ते PhD करत आहेत आणि टॅक्स विभागामध्ये काम करत आहेत, असे आदरणीय भक्ते सर. ते आमचे विद्यार्थी नसले तरी आमच्या परिसरातलेच आहेत, या पलीकडच्या गावातलेच इंदवटी गावचे रहिवासी आहेत. बरेचसे यातली जी मागे मंडळी बसलेली दिसते सर्व ते आमचे बहुतांश विद्यार्थी आहेत. बलराम तांबे असेल, अमर गोरुले असेल, की ज्यांच्या संपर्कातून हा कार्यक्रम किरण भालेकर आज उपस्थित नाहीत, पण ते असे खूप आमचे विद्यार्थी आहेत, अधिक राजापूरचे अशी मिळून हा संघ जो स्थापन झालाय हा खरोखर कौतुकास्पद आहे. कारण फक्त आणि फक्त सामाजिक प्रगतीसाठी हा उद्देश विचारात घेऊन, एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून, ज्या परिसरामध्ये आपण वाढलो, ज्या परिसरामध्ये आपण शिक्षण घेतलं, त्या परिसराचा विकास करणं हा आपलं पहिलं ध्येय असलं पाहिजे. आणि या विचारातून हा संघ स्थापन झालेला आहे. या संघाने अनेक उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेले आहेत. या संघाच्या कार्याला आमचा सलाम. आणि निश्चितपणे आमचे विद्यार्थी यामध्ये कार्यरत आहेत, याचा फार मोठा अभिमान आम्हाला आहे. या संघाची उत्तरोत्तर अशी प्रगती होत जाऊ. आजचे मार्गदर्शक जे आहेत ते उत्तम मार्गदर्शन तुम्हाला करणार आहेत. विज्ञान, गणित, इंग्रजी जास्त भर विज्ञान आणि गणितावर असणार आहे. आणि त्यातूनच थोडासा वेळ घेऊन, कारण नेहमी देसाई सर दोन्ही हायस्कूलमध्ये मार्गदर्शन करतात, म्हणून ते म्हणाले कमीत कमी वेळ मला मिळाला तरी चालेल, पण 3 विषयांचं मार्गदर्शन या व्याख्यानमालेत तुम्हाला मिळणार आहे. निश्चितपणे तुमच्या भविष्यासाठी, कारण एखादं वाक्य एखाद्याचं आयुष्य घडवू शकतं आणि ते असं वाक्य वेचायची आहेत तुम्ही, आणि त्याचा आपल्या जीवनावर चांगला परिणाम कसा होईल याचा विचार करून तुम्ही मनापासून या व्याख्यानमालेमध्ये सहभागी झालात तर निश्चितपणे तुमच्या भविष्याला एक वेगळं वळण लागेल. एक हेतूने तुम्ही पुढील शिक्षण घ्याल. आज 10वीच्या परीक्षेला तुम्ही सर्वजण प्रविष्ट होणार आहात आणि त्यासाठी माझ्या शाळेकडून, संस्थेकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. ही व्याख्यानमाला आज उत्तम रीतीने इथे यशस्वी होईल याची खात्री आहेच. यासाठी सहभागी सर्वांचं, मार्गदर्शक सोबत आलेले सर्व, अधिक विद्यार्थ्यांसोबत आलेले सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी मनापासून धन्यवाद देते. इथेच थांबते. जय हिंद, जय जे ग्रामीण ठिकाणचे माजी उपाध्यक्ष गणेश खानविलकर आणि आमचे रवींद्र कांबळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या जोरदार टाळ्या. मी यानंतर मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतोय आपले जावडे हायस्कूलचे मुख्याध्यापक कांबळे सर यांना, आणि लगेचच या मार्गदर्शनानंतर आपण आपल्या व्याख्यानमालेला सुरुवात करू. नमस्कार सगळ्यांना. विद्यार्थी मित्र, आज मुचकुंदी परिसर विकास संस्था यांच्या वतीनं आपल्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात झालेल्या SSC मार्गदर्शन ही कार्यशाळा आहे. आणि या कार्यशाळेप्रसंगी इथं उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक आणि या सह्याद्री श्रमिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय देसाई सर, दुसरे आमचे मार्गदर्शक आणि लांजा हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि या जिल्ह्यातील विज्ञान विषयाचे तज्ञ मार्गदर्शक आदरणीय रमाकांत सावंत सर, ज्यांचं मार्गदर्शन आपण करिअर विषयी ऐकणार आहोत. ते या तालुक्याचे सुपुत्र आणि मुचकुंदी परिसर विकास संघ या संस्थेचे मार्गदर्शक आणि आयकर विभागामध्ये सेवा करत असलेले सन्माननीय भक्ते सर, ज्यांनी अतिशय सुंदर
असं आपलं प्रस्ताविक या संस्थेचं केलं ते या तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय तांबे सर, आमचे मित्र, ज्यांचा हा मुचकुंदी परिसर विकास संघाच्या विविध उपक्रमांची प्रत्येक बातमी आमच्यापर्यंत सतत पोहोचवत ही बातमी लागली पाहिजे असा आग्रह करणारे आता त्यांचा अभिनंदन ठिकाणी थांबविला. ज्यांच्या विशेष प्रयत्नातून सहकार्यातून ही व्याख्यानमाला इथे पार पडत आहे ते या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सन्माननीय भिंगारे मॅडम आणि सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र. मी अधिक वेळ न घेता मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला इथे दोघांचे आभार मानायचे आणि म्हणून सर्वप्रथम मी हा मुचकुंदी परिसर विकास संघ जो आहे या विकास संघाला धन्यवाद देतो की आपण गेले अनेक वर्ष विविध शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना या वर्षी आपण हा जो आमच्या शाळांना सहभागी करून जी ही यशस्वी व्याख्यानमाला आयोजित केली आहे त्याबद्दल मी आपल्याला आमच्या हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेच्या वतीने इंग्लिश स्कूल जावळे आणि माध्यमिक आश्रमशाळा जावळे या दोन्ही शाळांच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला विनंती करतो की आपण जोरदार टाळ्या वाजवून या मुचकुंदी परिसर विकास संस्थेला आणि ज्यांनी आयोजित केले त्या सह्याद्री श्रमिक संस्थेच्या सरस्वती विद्यानिकेतन खावडीला आपण जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद व्यक्त करूया. विद्यार्थी मित्र, आपल्याला असं म्हटलं जातं सौ सोनार की एक लोहार. खरं तर आपल्या प्रत्येक शिक्षक आपापल्या विषयानुसार आपल्याला मार्गदर्शन करत असतात, परंतु असा काही कधी कधी अनुभव हा श्रेष्ठ असतो की इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर आपल्याला नेमकं काय हवंय आणि नेमकं काय दिलं पाहिजे याची परिपूर्ण कल्पना असणारे आजचे मार्गदर्शक माननीय सावंत सर आहेत, माननीय देसाई सर आहेत, तुम्हाला त्या त्या विषयाचं मार्गदर्शन करणार आहे. आणि त्यामुळे इंग्रजी विषय असेल, गणित असेल आणि तुमच्या करिअर संदर्भातलं गणित ह्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करणारे भक्ते सर असतील, हे खूप अनुभव व्यक्ती आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती करेन की आपण पूर्ण गांभीर्यपूर्वक या तिन्ही लेक्चरकडे लक्ष द्या. असं म्हटलं जातं की हा न तो मना अचूक जरा अचूक मार्गदर्शी, जो तो मना जो वरी असे तप्त लाल लोखंड, येईल आकारात कसे झाल्यावरती थंड. म्हणजे एखादा लोहा ज्याप्रमाणे ते लोखंड त्या आगीमध्ये घातल्यानंतर जेव्हा ते तापलेलं असतं तो पण त्याच्यावर जे घाव बसले तरच त्या लोखंडाला जे हवं तो आकार येतो. मग कुऱ्हाड असेल, कोयती असेल किंवा जे हत्यार आपल्याला बनवायचंय त्याला तो विशिष्ट आकार ते लोखंड तापलेलं असताना त्याच्यावर जेव्हा घाव बसतात तेव्हा त्याला आकार हा येत असतो. तसं तुमचं हे वय आहे, हे अध्यापनाचं आहे, शिक्षणाचं वय आहे, हे तुमचं अल्लड वय आहे आणि या वयात योग्य मार्गदर्शनाची देखील तुम्हाला आवश्यकता आहे. आणि हे नेमकी गरज मुचकुंदी परिसर संघानं ओळखली आणि म्हणूनच तुमच्याबरोबर अभ्यासाबरोबर म्हणजे गणित असेल, विज्ञान असेल आणि इंग्रजी असेल, पण याबरोबर तुमच्या करिअर विषयी देखील मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करण्याचं आणि म्हणून तुमच्यासमोर भक्ते सर देखील तुम्हाला करिअर विषयी देखील मार्गदर्शन करणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणे आत्मसात करावा असा मला विश्वास आहे. मी ह्या मुचकुंदी परिसर विकास संघाला लांजा तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने धन्यवाद देईन. आणि गेली अनेक वर्ष मी यांचं काम पाहतो, अगदी मला त्यांच्या जवळ जाता आलं नाहीये, परंतु मला माहिती आहे मी गेली अनेक वर्ष हा शैक्षणिक आणि सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना दैनिक सामना आणि दैनिक पुण्यनगरीच्या माध्यमातून मी सातत्याने आपल्या ह्या मुचकुंदी परिसर विकास संघाच्या बातम्या कायम लावत आलो आहे. आपल्याला मगाशीच तांबे सरांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की हा जो इथला ब्रिज आहे, मला वाटतं वडवली आपला हा इकडा वडवसोलचा, यामध्ये देखील तो ब्रिज होण्यामध्ये हा मुचकुंदी परिसर विकास संघाचं फार मोठं योगदान आहे. लांजातली आरोग्य यंत्रणा असेल त्या आरोग्य यंत्रणे संदर्भात देखील वेळोवेळी आवाज उठवण्याचं काम हा मुचकुंदी परिसर विकास संघाने केलेलं आहे. तालुक्यातल्या लांजा राजापूर तालुक्यामध्ये शैक्षणिक जी चळवळ आहे ती अधिक गतिमान झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगलं मार्गदर्शन मिळावं यासाठी देखील प्रयत्न करणारा हा मुचकुंदी परिसर विकास संघ आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की आमच्या आपल्या लांजा तालुक्यामध्ये जसे आपल्याला माहिती आहे की लांजा राजापूर संघर्ष तालुका उत्कर्ष मंडळ आहे, सारस्वती प्रबोधक मंडळ आहे, अशी अनेक मंडळ जी आहेत
पण त्याच जोडीला आणि त्याच जोडीने काम करणारा हा मुचकुंदी परिसर विकास संघ आहे. तो गेली अनेक वर्ष आपल्यासोबत काम करतो. तर मला त्याही सांगायचं आणि खूप आनंदाची गोष्ट ही आहे की हे सगळे जण आहेत हे आपल्या लांजा आणि राजापूर तालुक्यातले सगळे युवक आहेत. मुंबईमध्ये आपल्या रोजीरोटीसाठी आपला उद्योगधंदा आपलं काम धंदा करताना आपण ज्या मातीत जन्म घेतलाय त्या मातीचे ऋण आपण फेडले पाहिजे. या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हे काम करतायत आणि ही जी सामाजिक बांधिलकी आहे ती जोपासून ते स्वतःचा पदर वर करून हे सगळेजण तुमच्यासाठी हा शैक्षणिक उपक्रम असेल, सामाजिक उपक्रम असेल, सांस्कृतिक उपक्रम असेल हे राबवत आहेत. तर मी विद्यार्थी मित्रांना आपल्याला एवढंच सांगेन की हे सगळं निरपेक्ष भावने करत असताना आपण देखील भविष्यामध्ये या सगळ्या चळवळीमध्ये आपण सहभागी होऊन आपला देखील खारीचा वाटा देता येईल का या भावनेतून आपण देखील भविष्यामध्ये वाटचाल करावी आणि आपण देखील सहभागी व्हायला मला असा विश्वास वाटतो. या संयोजकांनी मला सांगितलं की जावडे हायस्कूल फक्त मला त्यांनी फोन केला त्यांनी फक्त जावडे हायस्कूल सहभागी आपण करूया कारण हॉल कमी आहे. तर मी आमच्या संस्थापक माननीय संतोषजी कांबळे सर आपल्या रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना म्हणलं सर फक्त जावडे हायस्कूल आणि मग सरांचं आणि देसाई सरांचं जेव्हा संभाषण झालं तर ते आणि मग एकाच कॅम्पसमध्ये आमच्या दोन एक आश्रमशाळा आहे. आमच्या आश्रमशाळेमध्ये आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रभरातली म्हणजे अगदी उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, पुणा इथल्या आणि एवढंच नव्हे तर केरळमधील देखील विद्यार्थी ह्या आश्रमशाळेमध्ये शिकतात आणि त्या विद्यार्थ्यांना देखील खऱ्या अर्थानं मार्गदर्शनाची गरज आहे. आणि म्हणून आपण ह्या दोन्ही शाळेतील 70 विद्यार्थी आजच्या ह्या कार्यशाळेला उपस्थित आहेत. तर ह्या दोन्ही शाळेतले विद्यार्थी सहभागी करून घेतल्याबद्दल मी मुचकुंदी परिसर विकास संघाला धन्यवाद देतो. मी आपल्याशी मनोगत खरं तर खूप बोलता येईल आणि खूप चांगलं काम या मुचकुंदी परिसर विकास संघाने आयोजित केलेलं आहे. परंतु सर मी मगाशीच आपल्याशी बोललो आपण नंतर देखील बोलूया की सध्या आपल्याला जसं आपण आता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आमचे भक्ते सर आहेत आणि जसं मगाशी तांबे सरांनी सांगितलं की अनेक विद्यार्थी म्हणजे अनेक त्यांचे कार्यकर्ते या मुचकुंदी परिसर विकास संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासकीय सेवेत लागले आहेत. तर आपल्या ह्या ग्रामीण भागातील बहुजन समाजातील हे मुलं आहेत हे त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शनाची गरज आहे की 10वी नंतर ही मुलं मग वेगवेगळ्याकडे असे वळत जातात आणि त्यांना जे योग्य मार्गदर्शन हवं असतं स्पर्धा परीक्षा असेल, शासकीय नोकरीची असतील किंवा असं जे मार्गदर्शनाची गरज आहे त्या मार्गदर्शनाची जर का आपल्याकडून प्रयत्न झाला तर निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की लांजा तालुका मुख्याध्यापक संघ हा तुम्हाला नेहमी चांगल्या प्रकारे सहकार्य करेल. आणि मला विश्वास आहे या सगळ्या उपक्रमाला आमचे सामान्य रमाकांत सावंत सर असतील, मान्य देसाई सर असतील, मान्य भिंगाडे मॅडम असतील हा नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात. आणि तुम्ही अशा उपक्रमात जर राबवला तर निश्चित आपलं आमचं देखील सहकार्य असेल. तुम्ही आम्हाला ह्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतला म्हणून आमच्या संस्थेच्या वतीनं आणि दोन्ही शाळांच्या वतीने मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. तुमचे असंच काम पुढे चालत राहावं त्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.